यांना फक्त चमचेगिरी आणि बूट चाटेगिरी कळतं। नरेंद्र मोदी हे विष्णूचे अवतार आहेत का? ट्रम्प तिथे भारताला धू धुतो आहे आणि विष्णूचे अवतार गप्पा आहेत। अख्खं जग उठलंय ट्रम्पच्या विरोधामध्ये, त्याच्या टेरिफच्या विरोधामध्ये, आणि फक्त एकच देश तोंडामध्ये गोळा घालून बसलाय, तो म्हणजे आपला भारत देश। आणि भारत देशाचे पंतप्रधान देव आहेत ना, विष्णूचे अवतार आहेत ना, मग सुदर्शन चक्र सोडलं पाहिजे या देवानं ट्रम्पवर। काही बोलतायत हे लोक, चंद्रशेखर बावनकुळे, हे दुसरे तुम्ही नाव घेतलं ते ध्यान रत्नागिरीचं कोणते? हा ठीक आहे, सत्तेवरती बसलेत त्याच्यामुळे भोंगे सुटले आहेत। बोला रावसाहेब, एक दुसरा विषय आहे की मुखपत्र सामनात आज भाजपच्या हिंदुत्वावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत। विषय आहे की आशिष शेलार आणि पाकिस्तानचे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी हे आता एकत्र काम करणार आहेत। त्यामुळे सामनाने असं म्हटलं की राष्ट्रभक्तीचं ढोंग हे केलं जातं आहे आणि शेलार आणि नकवी आता हे हातात हात घालून काम करतात। आता असं आहे की जागतिक क्रिकेटचा उद्धार आता भारतालाच करावा लागतोय। नीतीने ती जबाबदारी भारतावर सोपवली आहे। एका बाजूला कोणते जय शहा, ज्याने 100 सेंचुऱ्या मारल्या, ज्याने गावस्कर सचिन तेंडुलकरचं कोचिंग केलं, ज्याने 100-150 विकेट्स घेतले, ज्याने 100-200 कॅचेस पकडल्या, झेल पकडले, असे महान जय शहा भारतीय क्रिकेटचे सूत्रधार आहेत। दुबईला बसतात ते, भारतात नाही बसत, दुबईला बसतात। दुबईला इस्लामी राष्ट्र